ग्राहकांच्या विश्वासामुळेच बँकेची प्रगती. खामगाव अर्बन बँकेच्या सभेत प्राध्यापक डॉक्टर विजय पुंडे यांचे प्रतिपादन. सभासद आणि ग्राहकांचा अतूट विश्वास, नियोजनबद्ध कामकाज व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच खामगाव अर्बन बँकेची सातत्याने प्रगती होत आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विजय पुंडे यांनी केले. खामगाव अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट शेड्यूल बँकेची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा 18 ऑगस्ट रोजी देशमुख मंगल कार्यालय खामगाव येथे पार पडली. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉक्टर पुंडे यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. सन 2025-26 या आर्थिक वर्षात बँकेने 9.86 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला असून बँकेने 0% NPA कायम राखला आहे. मागील 15 वर्षापासून लेखापरीक्षणात बँकेने अ दर्जा कायम ठेवला आहे. तसेच बँकेचे भागभांडवल 36.52 कोटी रुपये, ठेवी 1329.56 कोटी रुपये तर कर्ज वाटप 796.66 कोटी रुपये आहे. बँकेने 24 वर्षानंतर शाखा विस्ताराला सुरुवात केली असून विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात 5 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. आगामी काळातही शाखा विस्तार करण्याचा मानस असल्याचे प्राध्यापक डॉक्टर पुंडे यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2025-26 साठी सभासदांना 60% लाभांशाची तरतूद करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी प्रास्ताविकात बँकेने यावर्षी 2100 कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केल्याचे सांगितले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, पत्रकारिता व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सभासदांचा तसेच विविध विभागांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सभेच्या व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉक्टर सतीश कुलकर्णी, संचालक मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच बँकेचे अधिकारी उपस्थित होते. संचालन ॲडव्होकेट श्रीकांत निखाडे यांनी केले तर आभार ॲडव्होकेट किरण मोकासदार यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. युवा क्रांती न्यूज, शेगाव.